जळगाव जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ग्रामीण भागातील गणेश मूर्तीच्या कारखान्यामध्ये आपण आहोत. आपण पाहतोय की सध्या गणरायाचं जो या ठिकाणी 3 ते 4 महिन्यावरती गणरायाचं आगमन होणार आहे, त्याची पूर्वतयारी गणेश मूर्तिकार करताय. कशा प्रकारे या ठिकाणी ह्या मूर्त्या बनवण्यात आलेल्या आहेत, त्याची सजावट करण्यात आहे. आकर्षक मूर्ती या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी कलरच्या माध्यमातून केला जातोय. तर दुसरीकडे ग्रामीण भागात जर पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचा हा कारखाना आहे आणि या कारखान्यात साधारणतः 4000च्या वरती गणरायाच्या मूर्त्या बनवण्यात आलेल्या आहेत. आपल्यासोबत मूर्तिकार आहेत. हो, काय सांगाल, यावर्षी महागाई देखील प्रचंड वाढलेली आहे. तुम्ही कोणत्या समस्येला सामोरे जात आहात? काही निर्देश आलेले आहेत का प्रशासनाचे? प्रशासनाचे निर्देश तर आता पीओपीवरची बंदी उठलेली आहे आणि त्याच्यानंतर ज्या आम्ही 4-4.5 मूर्त्या बनवलेल्या आहे त्याच्यामध्ये आता कसं आहे, पीओपीची वाढ झालेली आहे, त्याच्यामध्ये भाडेवाढ आणि रॉ मटेरियलची वाढ, त्याच्यानंतर कलरमध्ये 30 ते 35% वाढ झालेली आहे आणि पुन्हा मजुरी वाढी, म्हणजे याच्यामुळे हा वर्षी जे गणपती भक्त आहेत त्यांच्यावर महागाईचं संकट येणार आहे. काय वाटतं यावेळेस, आशा वाटतं तुम्हाला सर्वाधिक विक्रमी बनवण्याचा तुम्ही ना ग्रामीण भागात गणरायाची मूर्ती बनवलेल्या आहेत, त्या आता काम किती टप्प्यावरती आलेलं आहे? आता सध्या ते काम आता 40% झालेलं आहे आणि 60% बाकी आहे. आपण पाहतोय की विक्रमी गणरायाच्या मूर्ती बनवण्यात आलेल्या आहेत. काम देखील अंतिम टप्प्यात आलेलं आहे. 40% काम गणरायाच्या मूर्तीचं या ठिकाणी झालेलं आहे. 4500 गणरायाच्या मूर्त्या मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील पुराकाकोडा येथील कारखान्यामध्ये बनवण्यात आलेल्या आहेत. लागलेले आहेत. महागाईचा देखील फटका प्रचंड वाढलेला आहे. त्याचा देखील परिणाम या ठिकाणी गणरायाच्या मूर्ती कारखान्यावर पडलेला आहे. कॅमेरा पर्सन निलेश पाटील सर, रवी गोरे, TVN मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.